आणि ते एकदा इंद्राचा इन्सल्ट करतात, देव इंद्र. त्यांना खूप राग येतो आणि ते बोलतात की मी आता पाऊस पाडवणार नाही, पाऊस नाही पडणार पुढचे 12 वर्ष. ठीक आहे, शिवजीने डमरू वाजवला तर पाऊस पडेल, पण ते शिवजीनं जाऊन सांगतात की तुम्ही वाजू नका, 12 वर्ष वाजू नका. मग सगळे अजून त्रासलेले असतात. 2-3 वर्ष असेच जातात. दुष्काळ, कसे तरी सगळे बारीक झाले आहेत, खूप लोकांची डेथ झाली आहे. पण एक माणूस असतो, तो जमीन नांगरत असतो आणि तो गिव्हअप नाही करत, तो रोज जमीन नांगरतोय. तर शिवजी बघतात वरतून की हा माणूस मी पाऊस पाडवणार नाहीये, हा काय जमीन नांगरतोय. पार्वतीजी असतात, ते पण बघतात की हा नांगरतोय. ते बोलतात प्रॅक्टिस सुटली नाही पाहिजे म्हणून ते करतात. ठीक आहे. तर मग शिवजी विचार करत बसतात की प्रॅक्टिस सुटली नाही पाहिजे, मी 12 वर्ष डमरू नाही वाजवणार आहे, तर माझी पण प्रॅक्टिस जाईल. ठीक आहे. आणि पार्वतीजी बोलतात त्यांना, येस तुमची पण प्रॅक्टिस जाऊ शकते. आणि जस्ट स्टार्ट्स प्लेइंग डमरू आणि पाऊस पडतो.